jungle. So hey guys, welcome everyone, welcome back to my channel. Good morning नहीं, अभी हो रहा है गुड आफ्टरनून. यस, तो गुड आफ्टरनून हो रहा है. सो गुड आफ्टरनून एवरीवन. सो आज का ब्लॉग बनने वाला है, जैसे कि आपने थंबनेल तो पढ़ लिया होगा कि हम लोग अग्रिकोल्ड स्टाइल का मसाला बनाने वाले हैं. सो अग्रिकोल्ड स्टाइल का मसाला बनाना है, तो उसी के लिए मैं अभी जा रहा हूँ वाशी. तो वहाँ से मैं मिर्चीज़ वगैरह जो भी उसमें स्पाइसेस लगते हैं वो सब दिखाता हूँ आप लोग को, और कैसे क्या क्या मतलब कौन सी मिर्ची रहेगी, वो सब कॉम्बिनेशन करके क्या रेट रहेगा वो सब आपको बताता हूँ. तो अभी बढ़ता हूँ मैं वाशी की तरफ. बाय. सो हे गाईज, मी आता पोचलेलो आहे मिरचीच्या मार्केटमध्ये, मसाल्याच्या मार्केटमध्ये. तर हा आहे मार्केट समोर. आता थोडे ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ते बघा असं. सो असं क्रॉस करून झालं आहे, त्याचा काही इश्यू नाही. आणि आज खूप ट्रॅफिक होते आणि ऊन तर खूप भयंकर आहे. चला एक्सप्लोर करूया मसाल्याचा मार्केट. सो आता आम्ही वाशीच्या मार्केटमध्ये आलेलो आहे, शॉप नंबर 57 मध्ये. सो भाऊ, काय कुठले कुठले मसाले आहेत आपल्या इकडे? सगळे मसाले भेटते आपल्याकडे सगळे. आणि काय काय डिफरन्स, काय कसं रेट लावणार? होलसेल रेट, एकदम होलसेल रेट देते. आणि फक्त मिरची घ्यायला आलो तर? मिरची घ्यायला आलो तर मिरचीच्या होलसेल रेट देते आम्ही. आणि मसाला बनवायचा असेल तर त्याच्यात पण थोडा जास्त डिस्काउंट देते. अच्छा, किती प्रकारचे इथे आपल्याकडे मिरची आहेत? सगळं बघा, 1 2 3 4 5 6 प्रकारची मिरची आहे. अच्छा, ठीक आहे, चालेल. थँक्यू. तिकडे इथून आता आपण गरम मसाला घेतो. तो गरम मसाल्याची डिटेल दिलेली आहे, आता ते घेतो आणि मग इथून निघणार. तर गट्ट्या, आपण मसाल्याच्या दुकानात आलो. तू इथे काय करतोय पण? मी तू फोन केला म्हणून आलोय, तर त्याच बहाने मला इथं सगळं खायला भेटेल, टेस्ट करायला भेटेल. हां, फक्त टेस्ट करते का घेते पण? फक्त टेस्ट करायचं, फक्त आणि taste. फक्त विचारायचं कितीला आहे, हां. काय आहे, कसा रेट. आणि 2-3 खाऊन कल्टी मारायची. हां, तर काय आता गट्ट्या बघा कसं दूर करतो. टेस्ट करू का? कैसा है भाई क्वालिटी सब? मस्त, एकदम भारी. आपका भी शॉप नंबर सेम ही है क्या, 57? ठीक आहे काय, 50 नंबर शॉप वर या. इकडे मस्त डिस्काउंट आणि क्वालिटी भेटतं सगळं. गट्ट्या बोल. एक बार ये टेस्ट करता. हां, आला एवढा मोठा चमचा पण आहे, डायरेक्ट लांब लांबचं सामान हातात येतो. आई शपथ गाइस, हां, हे बघा एकदम लांबचं सामान येतं. हां, काय गाइस ये लेने आओ, इसको सबसे भारी दूध के साथ मिला के खाने में एक नंबर. थैंक यू. ऐसा टेस्ट लग रहा ना वो. और इधर ये गाईस, भी है गट्ट्याला सगळ्याच आवडतो, गट्ट्यावर विश्वास ठेवू नका. गाइस, चोकोस. काय चोकोस. काय तुमसे ना हो पाएगा. अरे दूध में डाल के खाते नहीं क्या चोकोस? हां हां, केलॉग्स आहे. केलॉग्स घरात लोक के साथ आ रहा हो. ठीक आहे, चल बाय. सो फ्रेंड्स, आता मी एक प्रश्न विचारतो दुकानवाल्याला, इथे जो दुकानवाला आहे. वॉर के बाद ऐसा कुछ ये सब में प्राइस में कुछ डिफरेंस हुआ क्या? होएगा ना? अभी तक हुआ नहीं पर. अभी तक ऐसा नहीं है, अब क्वान्टिटी लोगे तो होता है. अच्छा, नहीं मतलब अभी जो वॉर हुआ है, अभी जो चल रहा है, तो उसकी वजह से ये सब चीज़ों में अभी तक नहीं पड़ा है ना? पड़ सकता है क्या? पड़ेगा, क्योंकि ये सब ऑयल में ही फ्राई होता है, उस पर गैस लगता रहेगा. ऑयल, बिना ऑयल वाला कौन सा है इसमें से? बिना ऑयल वाला कुछ नहीं मिलता है. बिना ऑयल वाला चीज़ टेस्टी नहीं रहता है डाइट पे क्या? ना भाई, हम लोग डाइट पे. ये देख, हाँ, वो डाइट चूड़ा है ना. तो अभी तक वॉर का यहाँ पे मार्केट में कुछ इफेक्ट नहीं हुआ है, पर जल्दी पड़ेगा भाई बोल ये भी रहे हैं. डाइट वाला है. ठीक आहे, चलेगा. हे बघा फ्रेंड, 50 रुपयाचा किती दिलाय याने. मस्त बघू भरून शकता. भरून भरून दिलंय. मी आता राजाकडनं डाव मारणार आहे आणि घरी जाऊन टीव्ही बघता. डाव बिव काय नाही, याला बिबट्याचा आवाज येतो नाही तर. हा, डाव बिव रे इकडे फुकटचा खाल्या घे काहीतरी इकडे लवकर. नाही गाइस, हे पण खाऊ शकता तुम्ही. भाई इधर इसका एक फोटो ले लो और बाहर वो लगा देना, बैन लिखना.
जैसे वो बिबट्या को बैन रहता है ना वैसे इसको, है ना? ठीक है चला. किलो 850 ग्राम. म्हणजे सो गाईज आता मसाला घेऊन झाले घरी जाऊन 2 मला किलोला सगळे मसाले दाखवतो. 20. ती कोण दाखव ना गुण 200 ग्राम. गुण कुठं आहे बघा मसाला झाला का घेऊन मसाला ते जायचा गट्ट्या चला घरी जाऊ. बाहुबली जोड चुके महेश मती मसाला घेऊन झालेले आता घरी जाऊ चला. साम्राज्य नो ना. सो मित्रांनो मला घरच्यांनी मजदूर बनवून ठेवला. हे बघा मसाला सगळा घेतलेला आहे. आता आपण घरी जाऊ आणि ह्याला पिसून ह्याचा मसाला बनवू. चला या. 2000 years later. सो मार्केटमधून मिरची घ्यायला आल्यानंतर आता इथे आम्ही मिरची कापत आहे सगळे. काय रे भाई काय बोलतोय? मजा येते मिरची कापायला? हा बोल. मिरची कापायला काय मजा आहे. नंतर आता मसाला भेटणार ना कधी आम्हाला. हा, बिर्याणी भेटेल ना तुला या मसाल्याची. ठीक आहे ना गट्ट्या बिर्याणी ठीक आहे ना या मसाल्याची. ठीक आहे चालेल. आता मिरची कापून आम्ही दलन करायला जाऊ. The next day. करपाली ऊन आहे. इथे मिरची टाकली सुकवायला. सो मिरची आणल्यानंतर आपल्याला मिरची सुकायला पण लागतात. थोडीशी मेस झालेली आहे. आता ह्याला गोला करू आणि खालती जाऊ. चला फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहे टॅरेसवरून. तर तुम्हाला सांगतो आम्ही कुठले कुठले प्रकारचे खडे मसाले आणि मिरच्या घेतल्या. तर सगळ्यात पहिले ही मम्मी ही कुठली आहे? ती है पटना ही पटना मिरची आहे. तर आपण ही टाकू. ही शंकेश्वर ही संकेश्वरी आहे. ती तुम्हाला असं समजून जाईल लगेच बघून. त्याच्यावर थोडंसं असं मिऱ्या टाईप असतं तर तुम्हाला समजून जाईल असं. ही कुठली आहे? ती लवंगी आहे. ही लवंगी आहे. तिखटसाठी असते. ही लवंगी आहे. हे तिखटपणा यासाठी मसाल्यामध्ये त्यासाठी यूज करतात. ही काश्मीरी ही बघा ही काश्मीरी आहे. ही कशासाठी यूज करतात? कलर. कलरसाठी. ही कलरसाठी म्हणजे मसाला थोडा लाल भडक दिसायसाठी कलरसाठी यूज करतात. आणि ही ती काय? बेडकी आहे. बेडकी कशासाठी? बेडकी टेस्टसाठी असते. टेस्टसाठी म्हणजे मसाल्याला टेस्टसाठी असते. म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकताय. आता हे खडे मसाले आहेत त्याच्यासोबत आपल्याला लागतात. ह्याला बोलतात दगडफूल. ह्याला काय बोलतात? कबाब चिनी. कबाब चिनी. ही धने. हे धने आहेत. हे काय आहे? हळद. हळद आहे. हळद ह्याला काय बोलतात? हळदाची स्टिक काठी काय बोलतात? हळद ती अशी है? शेलिमची हळद. शेलिमची हळद. हे काय आहे? हे जायफळ आहे. हे जायफळ आहेत. राई आहे. राय. मोठी वेलची. मोठी वेलची. मसाला वेलची. मसाला वेलची. हिंग खडे. हिंगकडे याच्याशी काय होतं? टेस्ट येते याच्याशी. जिरा आहे. जिरा. हे पण मसाल्यासोबत पिसलं सगळं. साधा जिरा हा सगळा. दालचिनी. ही दालचिनी. हे काय आहे? मायपत्री. यायला हे काहीतरी वेगळंच प्रकार आहे. मायपत्री. मायपत्री. हे मेथी. मेथी. चक्री फूल. चक्री फूल. बडीशेप. बडीशेप. पत्ता. हे बिर्याणीचा तेच पत्ता गाईस. बिर्याणी. यो मिरी. काळी मिरी. काली मिरी. शहाजिरा. शहाजीराव. हे काय? लाल फूल. लाल फूल आहे. तर एवढे प्रकार दाखवले. अजून इथे मिरच्या आहेत. आता हे सगळं सॉर्ट करून आम्ही आता दलायला चालू तर मसाला बनेल. तर एवढे प्रकारचे हे खडे मसाले आणि मिरची आहे. तर तुम्ही असा आगरी कोली प्रकारचा टाईपचा मसाला तुम्ही असं बनवू शकता. आणि अगर कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर ते पण सांगा आम्ही ते पण देऊ. मस्ती करतोय काय? मस्ती करतोय. तर हे असे आगरी कोली मसाल्याचा हा रेसिपी आहे मसाले बनवायची. तर तुम्हाला बनवायचा असेल तर हे सगळं जे मी नाव बोललो आहे ते तुम्ही एका पेपरवर लिहा आणि तिथे कुठे मसाल्याच्या दुकानात जाऊन FMC वाशीला किंवा ठाण्याला जाऊन ते नावं सांगा. मग तुम्हाला तसं ते लोक मसाले देतील काढून. जेवढ्या किलोचा तुम्हाला मसाला बनवायचा आहे तेवढे ते प्रकाराची मिरची घ्या. काय ठीक आहे? ते लोक बरोबर आहे. तुम्ही त्यांना सांगा आम्हाला 5 किलोचा मसाला बनवायचा आहे तर तुम्हाला असं हे सगळे देणार तुम्हाला ते हिशोबाने. नंतर तुम्हाला हळूहळू स्वतःला पण आयडिया येणार ना की किती मिरची घ्यायचं आहे किती नाही है ना. ठीक आहे चला आता डायरेक्ट चक्कीवर जाऊ. हे सगळं मसाला पिसताना दाखवतो. आता आपण सर्व हे गरम मसाले एक एक करून भाजूया त्याच्यावर. हे बघा असं टोपावर एक एक करून भाजायचं सगळं आणि वेगळं करून परत ह्याला चक्कीवर न्यायचं आहे त्याला. चला ओके.
सो आता मी आलेलो आहे ते मसाले दळायला. तिकडे खूप आवाज आहे, तर मी तुम्हाला फक्त सिनेमॅटिक शॉट आणि दाखवतो तिकडे कसं आहे. हे बघा शिरवण्या ब्रिजच्या इथे खालतीच आहे तो, तुम्हाला दाखवतो आता कसं काय. हे बघा 2 दुकान आहे, एक दुकान हा आहे आणि एक दुकान तो तिकडे आहे. 3 दुकान आहेत ॲक्च्युली, 1 2 आणि 3. आपण तिसऱ्या दुकानात दिला, या बघूया कसं काय सीन आहे. सो हे हेलो गाइस, अभी आप लोगों ने ये मसाले वाला व्लॉग तो देखा ही रहेगा कि कैसा भारी व्लॉग था आज का. मसाला कैसे प्रिपेयर किया. 1 मिनट, हाँ एसी लगा लेता हूँ. हाँ, सो गर्मी बहुत है भाई, एसी लगाना पडेगा. सो तुम्ही व्लॉग बघितलाच असेल मसाल्याचा, की कुठून मसाला घेतला, वाशीवरून FMC वरून, परत तो मसाला घरी आणला, तो सुकवायला टाकला, ते म्हणजे मिरचीच्या वरचे ते लाईक छोटी रे ते पण कापले अँड देन त्याला सुकवायला टाकली मिरचीला. त्या मिरचीने अजून त्याची टेस्ट वाढते मसाल्याची सुकवायला टाकली तर. कसं त्याला चक्कीवर सगळं दाखवलं ह्या सिरीजमध्ये, म्हणजे ह्या मसाल्याच्या ब्लॉगमध्ये आगरी कोल्हे स्टाईलच्या. अगर तुम्हाला त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असेल, काही पण असेल, तर तुम्ही कमेंट डाऊन करा, मी मम्मीला विचारून तुम्हाला सांगतो. सो अगर ब्लॉग इथपर्यंत बघितलं तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब पक्का करा. मी सगळे कमेंट्स वाचतो आणि बाय बाय, थँक्यू.